हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. मस्त नाश्ता बनवला आज मी. मूग डाळ चिला केला आहे. तेच कॅटूला भरवत बसली आहे, पण अजून ती उठत नाही, नाटक करते. आणि आज आपण व्हेजच खाऊया. अंगारकी आहे तर भाजी सब्जी खाई हम लोग आज. आणि मी विचार करते अंगारकी असू या काही पण असू ना, म्हणजे गणपती बाप्पाचं, तर मी तर व्हेजच खाईन, नो नॉनव्हेज. ओके. आणि इकडे तिला दिलं मी सॉस, तर तेच खात असते. आणि मूग डाळीला खूप टेस्ट लागतात, हेल्दी आहे, हेल्दी. आणि ह्याच्यावर पनीर वगैरे स्टफ करून खाणार ना तर अजून छान लागतं. तर मम्मी नाही खात पनीर वगैरे, तर मी जाईन काय तुला थोडंसं पनीर घेऊन येते. आवडलं काय तुला पण आवडलं. मग आता जाते कॅटूला सोडायला ना. कॅटू जाणार ना स्कूलला, तर मागे लागावं लागतं तिच्या. मी आली आहे मार्केटला जाऊन आली, बिछाना वगैरे उचलला, मग कपडे गेले सुकवायला. आणि इतका पसीनाने पूर्ण माझं सनस्क्रीनच उतरलं खरोखर. इतकं हैराण मला होतं खरं म्हणते. गरमीमध्ये मला गरमी बर्दाश्त आहे. मी वेट करते कधी पाऊस येणार. माझं फेवरेट वेदर आहे. अजून नाश्ता वगैरे तर काही झालं नाही. मुलं तर जेवणाचं काय, तर आता मसूर भिजत ठेवते. आणि मी माझ्यासाठी आणलं आहे पनीर वगैरे, पण मी घेऊन आले. कुठे ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं. लसूण घेऊन आली अर्धा किलो, अद्रक आणायला विसरली. आणि माझ्यासाठी आणले मी मिसळ. त्याच्या अगोदर मी पिऊन घेते. काय काय मी ॲक्च्युली बनवणार होती कोलवी, पण मी बोलली चला आज अंगारकी आहे तर जाऊ दे, आज आपण व्हेजच खाऊया. आणि आता संकष्टी वगैरे असेल तर मी नॉनव्हेज नाही खाणार, असा तर मी विचार केला आहे. आणि सकाळी मूग डाळचा चिला केला होता, तो विचार केला मी मस्त मूग डाळचा चिला खाईन, ते पनीर वगैरे स्टफ करून. पनीरसुद्धा घेऊन आलेली होती. अरे हा पनीर पण आलं आहे ना, तर बघते काय करू. मम्मी तर पनीर खात नाही ना, तेच प्रॉब्लेम आहे. पिऊन येते. आणि मस्त चिला आणि टोमॅटो चटणी केली होती, मग ते पण मम्मी थोडंच खाल्लं. आणि त्या दिवशी मी बोलत होती मिसळ आणली होती, पण कॅटरीने मला बरोबर खाऊन नाही दिलं. म्हणजे उलट आरामात बसून इतकी मस्ती करत होती, हे दे मला, ते दे, चालूच होतं तिचं. आणि मला कसं माहिती आहे, मी काय नाश्ता जेवण वगैरे करायला बसले ना तर मला किरकिर नको आहे, असं आहे. आणि त्या मॅडम त्या कपडेवालीने स्टूल पण घेऊन आली आहे. मी जशी गेली मागवली तशी ती आली आणि स्टूल देऊन गेली फायनली. मग आता मी माझं चिया सीड वॉटर पिऊन घेते. आणि मी मिक्सीतसुद्धा ऑर्डर केले, तर ते येईल. मग दाखवेन थोडं ग्राइंड वगैरे करून ते पण चालू करेन, कारण ते संपलं ना त्याच्यानंतर ऑर्डरच नाही केलं. मग आता ते आल्याच्यानंतर ते पण खायला सुरुवात करेन. एक लहान हा स्टूल सांगितलं होता आणि हा एक मोठा स्टूल सांगितला होता. माझ्याकडे जो ग्रेवाला स्टूल आहे तो तुटला होता, तर तिला मी सांगितलं तो घेऊन आहे. आता बावटी टी व्ही माझा नाश्ता वगैरे करून घेते. तर इथे आता मी नाश्ता करायला बसली आहे. ह्याच्यामध्ये काय वडा टाकला आहे, पाव घेतले आहेत, मस्त कांदा आहे, कांदा ह्याच्यात टाकायचा, लिंबू पिलने का, आणि थोडंसं फरसाण. और अभी क्या करने का, खाने का.
आली आहे मी किचनमध्ये आणि मी करायला घेतलं आहे संध्याकाळसाठी नाश्ता, म्हणजे ते कुरमुऱ्याचा चिवडा वगैरे असतो ना ते करते. कारण मी कुरमुरे आणून ठेवलेले पण ते तसेच होते, तर मी विचार केला काय करू. तर तुम्हाला मी दाखवते जेवण करता करता मी काय बनवायला घेतलं आहे. शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता, इथे कुरमुरे चांगले भाजून घेतलेत. आता ॲक्च्युली ना मी आणि ह्याच्यात मनुके पण टाकलेत काळेवाले, आणि इथे मखाना भाजते. मी ॲक्च्युली कुरमुरे आणि मखाना एकत्रच भाजत होती पण ते नाही भाजले गेले बरोबर, मग त्याच्यामुळे मला परत वेगळं करावं लागलं. कुरमुरे तर चांगले झाले तर हे मी मस्त एका डब्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे खायचं असेल तर खाऊ शकतो संध्याकाळच्या टायमाला टाईमपाससाठी. टाईमपास बघू, फर्स्ट टाईमच केले, कसं लागतं, टेस्ट आहे. चिवडा टाईपच झालं हे. मखाना थोडे भाजले ना, थोडे रोस्ट केले बरोबर, तर त्याच्यानंतर मी हे तेलामध्ये चांगली फोडणी देईल ह्याला आणि त्याच्यावरती टाकेन. बस काय नाही, त्याच्यामुळे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवेन. आणि आज मी करते मसूरची डाळ, राईस ठेवते आणि भाजी वगैरे तर काय माहिती नाही, पहिलं मी हे करून घेते. आणि बसलेली मी, आणि आज कॉफी नाही पी आली आहे, मनच नाही झालं माझं आता कॉफी प्यायचं, कारण इतक्या गरमीमध्ये मी बोलले जाऊ दे नको. करून घेते. मस्त आता हे झालंय, बघू शकता. घरगुती हेल्दी चिवडा झाला. आणि पहिला टेस्ट करायला कोणाला देणार आहे मी? मम्मीला. तर झालंय आणि मम्मीला आता टेस्ट करायला देते. मी खाऊन बघ, सांग कसं आहे. हा बरोबर आहे ना सर्व, मीठ वगैरे. आणि मी पण थोडासा घेते, चांगला असेल तर जास्त बनवून ठेवू. खरंच मस्त झालंय. आता थंड झाल्यावर भरून ठेवू ना मी डब्यात. मस्त शोधते मी, मस्त बारीक मिरची पण टाकली आहे चॉप करून. आणि मला मनुके खूप आवडतात, मनुके पण टाकले. मनुके पण छान सॉफ्ट झाले. कॅटूला मी घेऊन आली आणि आल्या आल्या तिने काय घेतलंय? हा बुबू, that is for mama Katu, the big one is for mama and the smaller one is for Katu. Okay, Katu will sit here, you sit here, mama will sit here. Okay, yeah, this is for mama. Okay, say you okay. Okay mama. आल्या आल्या तिने स्टूल घेतला नाही. हा कॅटू, मी ठेवलेल्या चेअरच्या खाली लगेच घेतला तिने काढून. बुबू हाय हाय. बसणार नाही. मम्मी तेच बोलत होती की हा स्टूल लपव करून. काय आहे? मी बसले टॉवेल घेऊन, इतकं गरम होत आहे.
खरोखर शिट यार. नावना करायचं ना. मम्माने पाणी पण गरम करून ठेवलंय. वाढू आम्ही जेवायला. झाले माझं मसूर भात. ते अजून काय केलं नाही. टमाटाची चटणी आहे. हा भेंडीची भाजी आहे. खाशील? थोडी भेंडीची भाजी होती ती अशीच बनवून टाकली पटकन. आणि काय खाणं इतकं गरम. मम्मी खूप गरम आहे यार. शी. घरी बसल्यावर असं काय वाटत नाही ना, पण बाहेर पडलं की बापरे बाप बॉईल होऊन येणार असं आहे. आणि आता संध्याकाळीच मी डायरेक्ट जाणार वरती टेरेसवरती कपडे घ्यायला पण. आणि एक तर कपडे ना कसं हवेने पडत असतात माहिती आहे. पडले पण असेल बरं. मी ज्या करते नाही जाऊन बघते करून पण ही नाटक करते मागे लागते. आणि एवढ्या उन्हात तर तिला मी घेऊनच नाही जाणार. मम्मा भातू बनवलंय मस्त. भातू खायचं. हा डाळ बनवलंय. हा काय घेऊन गेलेली कॅटू? मम्माने काय दिलेलं? फिनिश केलं तू? मी घेतलं इकडे जेवायला. कॅटूच्याच प्लेटमध्ये घेतलं. कॅटूचं झालं जेवून. आणि इथे मस्त भेंडीची भाजी केली आहे. छान ग्रीन झाली आहे. आणि आता मी जेवून घेते. आणि यात थोडा ठेचा घेतला आहे. मॅडमला दिला होता मँगो. पूर्ण हात वगैरे घाण. सोनू हात दाखव. माझं झालंय गला जाम. ठेवून बसले गरम पाणी. तर गरम पाणी पिते. आईस्क्रीम खाऊन मला ना शिंका येत होत्या आणि डोकं झालं जाम. तर मी गरम पाणी पियाली आणि आली किचनमध्ये. चीज टोस्ट करते. कॅटूला हाफ चीज केलं आहे. हे हाफ कॅटूसाठी, हे माझ्यासाठी. आणि मम्मीला आलू टोस्ट करते. भाजी होती बटाट्याची तर तिला ती टोस्ट करून देते. आणि ब्लॉग आता मी उद्या हा कंटिन्यू करणार. कारण नाही वाटत एकदम हेवी. डोकं एकदम जाम झालंय. आईस्क्रीम बंद करावं लागेल. भेटू आपण उद्या. The next day. माझा करते नाश्ता. आणि इतकं बाहेर ऊन आहे. वरती गेली टेरेसवर कपडे सुकवते. आता माझ्यासाठी अंडं बनवलं आहे तर ते खाऊन घेते. नाश्ता करून घेते. आणि मी मच्छी मार्केटमधून पाला आणला आहे. तर मला बघायचं तो फ्रेश आहे की नाही असं वाटत तर नाही. बघते आता नंतर. त्याला खाऊन घेते. आणि आमच्या इथे भरपूर मग माझी शोनू आली आहे स्कूलवरून. आता तिला भरवते आहे. पराठा केला आहे पण तो पराठा असा झाला आहे. कपडे झाले छान. आणि आज मी पहिला कॅमेरा क्लीन करते. आणि आज आहे जेवणात मेथीचे पराठे केलेले. मम्मीला दिले. आता तिला भूक नाही. ती बोलली नंतरच जेवेन. आणि काय मटर आलू केले. आता मच्छी फ्राय करायला ठेवली आहे. सॉस असेल ना तर बरोबर जेवण जातं. कशी लाईट येते. आणि माझ्या इथे विचार करते कॅमेरा लावायचा. बघू. कॅटूला भरवते. माझी मच्छी फ्राय होते. मग मी पण जेवून घेते. आणि आजूबाजूला पण अशी लोक आहेत ना त्यांच्यासाठी मला लावावं लागतं. लाइफ में बहुत स्ट्रेस है भाई. लोग बोलते ना जान मुझ के पीछे लगते हैं.
माझं काय माहिती आहे, आपली चुकी असेल तर आपण सॉरी बोला, पण चुकी नाही असणार आणि आपल्यावर कोण हुशार करत असेल ना, मग त्याला सोडायची नाही बाहेर. मीरा तो येई फंड आहे, सही नाही. ते कोणी पण असतो, मी फक्त माझ्या फॅमिलीकडे झुकू शकते. आता मी अचानक का बोलते, कारण आमच्या इकडे त्याला मॅटर चालली आहे, झगडे लफडे खूप चालू आहेत, त्याच्यासाठी बोलते. कोणाचं तुम्ही ऐकून घेणार, त्या लोक तुमच्या डोक्यावर बसणार. फालतूचं नाही ऐकायचं. आपली चुकी असेल तर आपण सॉरी बोलू शकतो, नाही तर बँड वाजवायची, बँड. 2 hours later. मग खराब ते घेऊन आलाय. सोनू तुझे खाते तेच आहे, दे मम्मा खाऊ. हे घेऊन आलाय. गरम कर आवडणे मुझसे वाढलं. चिकन क्यों नहीं मिला? अभी तो अच्छा दिया दाखव कॅडू गाड़ी का वैसा सैंडविच था वो, उसके अंदर क्या था मालूम? काय आणलं डॅडूने? टमाटर. नहीं लगेगा लेकिन खाऊन देतो आम्ही. ते काय झालं, कॅटू माझी मॅडम झोपली आहे, आम्ही टी व्ही बघत बसलो आहे आणि काय नाही घरीच आहे. त्याचा डॅडी पण आला, तो पण त्याचा पण आराम चालू आहे. आणि इकडे मी ब्लॉग एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट पण नक्की करा. भेटू आता आपण उद्या. माझी कॅटू झोपली आहे, आता कॅटू झोपली आहे ना, तर लगेच आली असती बाय बाय करायला. एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.